हॅलो हाय नमस्कार, मी अश्विनी लाईफ ऑफ अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते. आज आहे शॉपिंग डे. मला थोडीसं सामान खरेदी करायचं आहे, त्यासाठी मी आज सिटीमध्ये जाणार आहे. चला मग आज माझ्याबरोबर शॉपिंग तुम्हाला दाखवते. मार्केटमधून आता दुपारचे 4 वाजलेले आहेत. मार्केटमध्ये एवढी प्रचंड गर्दी आहे. राखी पौर्णिमेमुळे अतिशय ट्रॅफिक जाम आणि खूपच जास्त गर्दी आहे. तर मला भरपूर काही घ्यायचं होतं, पण ती गर्दी आणि मुलांचं चिडचिडपणा बघून मी पटकन निघून आलेली आहे. त्यामुळे मी जेवढं काही थोडंफार सामान आणलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघा. तर सगळ्यात पहिलं तर मी इयरिंग्ज आणलेले आहेत. आता माझी लेक कॉलेजला जाते, त्यामुळे तिला वेगवेगळ्या प्रकारचे इयरिंग्स लागतात मुलींना कॉलेजला. त्यामुळे मी एक हा इयरिंग्सचा पेअर आहे, हे का हा मी आणला आहे आणि स्वस्त मिळाला आहे मला. हा एक आहे. त्यानंतर हा एक इयरिंग्स आहे, हे एक इयरिंगचा जोड आहे, तो देखील मी आणला आहे. आणि त्यानंतर हे पहा, हे एक आहे. आणि असे मी हे 3 इयरिंग्स मला हे मिळालेले आहेत 100 रुपयाला 3. असं मी बार्गेनिंग करून त्याच्याकडनं मी ते 100ला 3 आणलेले आहेत. पण त्याची किंमत मला वाटतं काहीतरी 60 रुपये 70 रुपये असं तो म्हणत होता. पण मी हे बार्गेनिंग करून 100ला 3 असे हे मी आणलेले आहेत. दिसते का तुम्हाला?
हे 3 असे मी हे 100ला 3 आणलेले आहेत. आणि त्यानंतर मी खास राख्या आणण्यासाठी गेले होते, कारण इकडे राख्या मिळतात आपल्या भागामध्ये, पण महागही मिळतात आणि आपल्याला पाहिजे तशा छान छान राख्या मिळत नाही. म्हणजे मिळाल्या तरी त्याची क्वालिटी व्यवस्थित नसते किंवा मग कॉस्ट खूप असते. त्यामुळे मी शक्यतो सिटीतनंच पुण्यातनंच राख्या घेते. मग मी सिटीत गेली होती, तर राख्या काही मी आणलेल्या. तर राख्यामध्ये मी 2 प्रकारच्या राख्या आणल्या. एक तर ह्या अशा आहेत, हे पहा, हे असं फ्लावरमध्ये एक डिझाईन आहे आणि एक असे मणी वगैरे आहेत ना, तशी एक डिझाईन आहे. अशा ह्या 2 प्रकारच्या राख्या मी आणलेल्या आहेत. आणि त्यानंतर आता गौरी आली आहे. गौरीसाठी मला बरंच काही काही घ्यायचं होतं, पण वेळ मिळाला नाही आणि गर्दी खूप होती, प्रचंड गर्दी होती. त्यामुळे मी खूप शॉर्टकट मारला आणि पटकन निघून आले. तर गौरीला माझ्या बऱ्यापैकी दागिने आहेत, पण गौरीकडे माझ्या गौरीला ठुशी नव्हती, म्हणून मी गौरीसाठी ठुशी घेऊन आले. आणि ठुशीमध्ये बरेच प्रकार होते. हे पहा, ही अशी ठुशी मी आणलेली आहे. याच्या 2 पेअर मी आणल्यात ठुशीच्या. आणि बाकी बऱ्यापैकी दागिने आहेत माझ्या गौरीला. तर मग ही ठुशी मी घेऊन आलेली आहे. आणि ठुशीमध्ये असे जाड मोठ्या पण ठुशी होत्या, पण माझ्या गौरी ज्या आहेत ना, ते एकदम अशा नाजूकशा आहेत, म्हणजे छोटेसे मुखवटे एकदम नाजूक आहेत. तर त्यांना मग असं खूप मोठं वाटलं असतं, म्हणून मग मी अशा ह्या छोट्या आणलेल्या आहेत, ज्या की त्यांना छान वाटतील, म्हणजे सोबर आणि सुंदर छान दिसतील. तर हे एक मी आणलेलं आहे. त्यानंतर क्रॉप टॉप घ्यायचे होते मला 2. तर मी लेकीसाठी 2 क्रॉप टॉप आणलेले. एक आहे ब्लॅक कलरमध्ये, एक आहे ग्रे कलरमध्ये. तर हे कॉलेजला क्लासला ती वेअर करते आणि छान आहे, कम्फर्टेबल आहे, कॉटनमध्ये आहे. आणि म्हणून हे 2 क्रॉप टॉप मी आणलेले आहेत. आणि मला हे सांगायचं राहिलं की ठुशी जी आहे ती मला 150 रुपयाला 2 अशी अशी याची प्राईस होती. 150ला 2 मला ह्या मिळालेल्या आहेत. मी हे रविवारमधनं होलसेलमधनं आणलेलं आहे, तर मला हे 150ला 2 मिळालेले आहेत. आणि त्यानंतर ह्या ज्या राख्या ज्या मी तुम्हाला दाखवल्या आहेत, तर राख्या तर मला खूपच स्वस्त मिळाल्यात. मला वाटतं काहीतरी 20 रुपये 25 रुपये काहीतरी असंच मला मिळालेली आहे ही पण. आणि ती दुसरी पण राखी, ह्या दोन्ही राख्या मला स्वस्त मिळालेल्या आहेत. हे पहा. आणि त्यानंतर हे क्रॉप टॉप जे आहेत ते मला मला वाटतं काहीतरी 350ला मिळाले आहे. एक 350ला आणि हा दुसरा 350. तर 700 मी ह्या दोन्हींची दिलेली आहे क्रॉप टॉपसाठी. त्यानंतर मी काय ॲक्च्युली मला म्हणजे असं काही कपडे वगैरे घेण्यासाठी नव्हते गेले मी. मला असं छोट्या मोठ्या वस्तू वगैरे घ्यायच्या होत्या. पण मी तिथून जात असताना मला 2 साड्या आवडल्या आणि मग मी त्या साड्या घेतल्या. ही एक साडी आहे जी बांधणीमध्ये आहे आणि त्याची एकदम छोटीशी सुंदर अशी बॉर्डर आहे, हे पहा दिसते. आणि मला वाटतं डार्क मरून कलर आहे हा. डार्क मरून आणि कॉफी म्हणजे असा वेगळाच आहे, पिंकिश डार्क मरून असल्यासारखा, हे पहा. आणि ही एक साडी मी घेतलेली आहे. आणि दुसरी एक आहे बांधणीमध्ये आहे ही. आणि दुसरी अजून एक आहे. साड्या म्हटलं की आपल्याला काय त्याला काही कुठलं सणवार लागत नाही, आवडलं की घेते, काय जास्त वापर होत नाही, पण तरी पण मी घेते. आणि ही आहे दुसरी, लहेरियामध्ये आहे ही, लहेरिया पॅटर्नमध्ये. बघताय तुम्ही, दिसती. ही लहेरिया पॅटर्नमध्ये आहे, ग्रीन कलर आहे याचा. ही एक साडी मी घेतलेली आहे आणि दुसरी ही एक घेतलेली आहे. अशा ह्या 2 साड्या मी घेतलेल्या आहेत. अतिशय सुंदर आणि लाईट वेट आहे, एकदम चोपून चापून बसणार आहे आणि छान आहे. अशा ह्या 2 साड्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर मला गणपती डेकोरेशनसाठी पण बरंच सामान घ्यायचं होतं. माझ्याकडे गणपती असतो आणि मग गणपती डेकोरेशनला घ्यायचं होतं, पण ती गर्दी एवढी होती ना की माझी हिंमतच झाली नाही मुलांना घेऊन त्या गर्दीमध्ये घुसायची. पण तरी पण त्यातली त्यात मी हे जे आहे ना वरती, काय म्हणतात त्याला काय म्हणतात मला नाही सांगता येणार, पण हा डेकोरेशनचाच एक प्रकार आहे, तो मी तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये मी हे 2 कलर घेतलेले आहेत. एक आहे व्हाईट कलर, हे पहा, ह्या कलरचे एक मी डेकोरेशन आणलेलं आहे. मला वाटतं काहीतरी हे मला 150 रुपीजला 1 डझन असं हे मिळालेलं आहे. हे मी 2 डझन आणलेलं आहे. एक ह्या व्हाईट कलरमध्ये आहे आणि दुसरं जरा बेबी पिंक वगैरे या शेडमध्ये आहे, हे पहा दिसतंय. हां, हे 2 मी आणलेले आहेत डेकोरेशनसाठी. मला वाटतं मला परत एकदा जावं लागणार आहे, माझं बरंच सामान आणायचं राहिलेलं आहे. आणि ह्या साडीची जी प्राईस आहे मी ती तुम्हाला सांगितली नाही, तर ह्या साडीची प्राईस आहे, एक साडी मला वाटतं मला काहीतरी 750ला वगैरे पडलेली आहे. हे पहा, ही आहे ही. आणि
दुसरी आहे ही लेहेरी या पॅटर्नची. तर ह्या 2 साड्या मला एक साडी 750 अशी पडलेली आहे. ह्या 2 साड्या मी आणलेल्या आहेत आणि आता सणावाराचे आहेत, प्रत्येकाला शॉपिंग करायची आहे. माझी तर अर्धीच झाली, अर्धी अजून बाकी आहे. मला परत एकदा सिटीमध्ये जावंच लागणार आहे कारण माझं बरंचसं सामान राहिलेलं आहे. मुलांची स्टेशनरी पण आणलेली नाही आहे मी आणि म्हणजे आता बघूयात मला कसा वेळ मिळतो तसा, पण मला गणपतीच्या अगोदर एकदा चक्कर मारावीच लागणार आहे, मला जावंच लागणार आहे. तर हा होता आजचा व्लॉग. तुम्ही पाहिला की म्हणजे नाही का रविवार पेठेमध्ये कशी दुकानं आहेत, आपण कशी खरेदी केली किंवा इतकी गर्दी होती ना की तिथं बोलणं म्हणजे शक्यच नव्हतं आणि मी जरी बोलले असते तरी तुम्हाला त्याचा आवाज काहीही कळला नसता. एवढा एवढा आवाज होता गाड्यांचा, त्यांच्या हॉर्नचा, लोकांचा प्रचंड आवाज होता. त्यामुळं मला काही तिथे बोलावंसं वाटलं नाही आणि मी बोलली पण नाही. म्हटलं आपण रेकॉर्ड करून मग नंतर यांना माहिती देऊया. तर तुम्हाला हा व्लॉग आवडलाच असेल. हे आहे पुण्यातलं रविवार पेठेचं मार्केट आणि एवढी गर्दी असते, इथे बऱ्याच गोष्टी होलसेलमध्ये मिळतात आणि बंचमध्ये घ्याव्या लागतात आणि समजा नाही बंचमध्ये घेतलं तरी लूजमध्ये पण ते लोकं देतात, पण रेटचा थोडासा फरक पडतो. तर हा होता माझा आजचा व्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि मला हे पण सांगायला आवडेल की मी आतापर्यंत जेवढे पण काही व्हिडिओज टाकलेत, शॉर्ट्स टाकलेत, एवढे छान मला व्ह्यूज आलेत त्यांना, म्हणजे एकदम सरप्रायझिंग आहे मी की खूप छान रिस्पॉन्स तुम्ही दिला आहे. पण प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही पाहताय व्ह्यूज वगैरे पण छान येत आहेत, पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही. तर माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्हाला जर हा व्लॉग खरंच आवडत असेल, तुम्हाला जर मी टाकलेले व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय बाय.